नमस्कार सर्वांना. जसे की आपण सर्वजण जाणतो की या चराचर सृष्टीमध्ये ईश्वराने अनेक प्रकारच्या योनी निर्माण केल्या आहेत. या योनीमध्ये पशु, पक्षी, जीव, जंतू तसेच विविध प्रकारचे कीटकही येतात. यापैकी काही जीव मोठे आहेत तर काही अति लहान आहेत. काही दृष्ट प्रवृत्तीचे मनुष्य या जीवांना मारून त्यांचे मांस खातात. तर अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो की भगवंतांनी जीवांना मारून खाण्यासाठी निर्माण केले आहे का? मांसाहार करणे हे पुण्य आहे की पाप? आजच्या या ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये आपण हाच विषय समजून घेणार आहोत. जीवजंतूंना मारून मांस खाल्ल्याने पाप लागते का नाही? पशु, पक्षी, मेंढी, बकरी, गाय, म्हैस, घोडा इत्यादी सर्व प्राण्यांचे मांस खाल्ल्यामुळे मनुष्याला आपल्या आयुष्याच्या शेवटच्या काळात कोणत्या प्रकारचे भोगावे लागते याचीही माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. जीवजंतूंना मारणे कितपत योग्य आहे आणि कितपत अयोग्य आहे, तसेच असे कृत्य करणाऱ्यांना यमलोकात यमराजाकडून कोणत्या प्रकारची शिक्षा दिली जाते. तर मित्रांनो, या कलियुगात असे लाखो कोट्यावधी लोक आपल्याला भेटतील जे मांस खातात आणि मांसाहार करणे योग्यच आहे असे मानतात. लोक असेही म्हणतात की जर आपण या जीवांना खाल्ले नाही तर त्यांची संख्या वाढत जाईल आणि ती माणसांपेक्षा अधिक होईल. म्हणूनच देवाने हे जीव आपल्याला खाण्यासाठीच निर्माण केले आहेत. त्यांना मारून खाल्ल्याने कोणतेही पाप लागत नाही असे त्यांचे मत आहे. तर दुसरीकडे काही लोक असे मानतात की कोणत्याही जीवाची हत्या करून त्याचे मांस खाणे हे घोर पाप आहे. त्यांच्या मते मांसाहार करणाऱ्या व्यक्तीची पूजा आराधना ईश्वर स्वीकारत नाही. अशा लोकांना कुंभीपाप नरकात अत्यंत कठोर शिक्षा भोगावी लागते. आज आपण एका सुंदर कथेद्वारे ऐकणार आहोत की मांसाहार मनुष्यासाठी किती योग्य आहे आणि किती अयोग्य आहे. तसेच मांसाहार करणाऱ्यांविषयी भगवान काय सांगतात आणि नरकलोकात त्यांना कोणती शिक्षा मिळते हेही आपण जाणून घेणार आहोत. एकदा अशी गोष्ट घडली. भगवान श्रीकृष्ण द्वारकानगरीत आपल्या सिंहासनावर विराजमान होते. तेवढ्यात देवी सत्यभामा अत्यंत व्याकुळ मनाने त्यांच्याकडे येतात आणि म्हणतात, हे प्रभू, आज मी माझ्या सख्यांसह द्वारकानगरीत भ्रमण करत असताना पाहिले की काही दृष्ट मनुष्य लहान लहान असह्य जीवांची निर्दयपणे हत्या करून त्यांना आपले अन्न बनवत आहेत. हे दृश्य पाहून माझ्या मनात एक गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्या प्रश्नाचे उत्तर मला तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे देवी सत्यभामे, तुझ्या मनात कोणता प्रश्न निर्माण झाला आहे तो निसंकोचपणे मला सांग. मी नक्कीच तुला त्याचे योग्य उत्तर देईन. तेव्हा देवी सत्यभामेने विचारले, हे प्रभू, या छोट्या छोट्या निरपराध जीवांना मारून त्यांचे मांस खाणे मनुष्यासाठी पाप आहे की पुण्य? भगवान श्रीकृष्ण हसत म्हणाले, हे देवी, तुझ्या या प्रश्नाचे उत्तर मी तुला एका पौराणिक कथेद्वारे देऊ इच्छितो. ही कथा ऐकल्यानंतर तुला आपोआप कळेल की मांसाहार पाप आहे की पुण्य. तेव्हा देवी सत्यभामा उत्सुकतेने म्हणाली, प्रभू, कृपया मला ही कथा सांगा. आपल्या मुखातून कथा ऐकण्यासाठी मी अत्यंत उत्सुक आहे. तर मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे देवी सत्यभामा, प्राचीन काळी चंद्रपूर नावाचे एक गाव होते. त्या गावात अतिशय धनवान व्यक्ती राहत होती. त्याच्या घरात धन धान्याची कोणतीही कमतरता नव्हती. एक दिवस त्याने तीर्थयात्रेला जाण्याचा विचार केला. तीर्थयात्रेला निघण्यापूर्वी त्याने आपल्या घरी एक भव्य भंडारा आयोजित केला आणि गावातील सर्व लोकांना त्या भंडाऱ्यास आमंत्रित केले. गावातील सर्व लोक जेवणासाठी त्याच्या घरी आले. त्या धनवान व्यक्तीने भंडाऱ्यात 2 प्रकारचे भोजन तयार केले होते. एक शाकाहारी भोजन आणि दुसरे मांसाहारी भोजन. मांसाहारी भोजनामध्ये त्याने बकरी, कोंबडी, मासे इत्यादींचे पदार्थ बनवले होते आणि गावातील सर्व लोकांना बकरी, कोंबडी व माशाचे मांस वाढले गेले. गावकऱ्यांनी ते मांस अत्यंत चवीने खाल्ले आणि जे लोक मांस खाणे पाप मानत होते त्यांनी शाकाहारी भोजन केले होते. सर्व गावकऱ्यांनी जेवण केल्यानंतर त्या धनवान व्यक्तीने पाहिले की काही गावकऱ्यांनी भोजनास मांस व मासे खाल्ले होते तर काही लोकांनी त्याला हातही लावला नव्हता.
हे पाहून त्या धनवान व्यक्तीने सर्व गावकऱ्यांना एकत्र बोलावले आणि त्यांना उद्देशून म्हणाला, माझ्या प्रिय ग्रामवासियांनो, मी तुम्हा सर्वांना हे सांगण्यासाठी एकत्र केले आहे की हे मांस, मासे आणि लहान लहान जीव ईश्वराने आपल्यासाठीच खाण्यासाठीच निर्माण केले आहेत, जेणेकरून आपण त्यांना मारून खाऊ शकू. ईश्वराने इतर अन्नासोबतच मनुष्यासाठी मांस आणि अनेक प्रकारचे लहान जीव जन्माला घातले होते. त्या धनवान व्यक्तीचे हे बोलणे ऐकून सभेत बसलेल्या एका 18 वर्षाच्या तरुणाने म्हटले, श्रीमानजी, आपण चुकीचे बोलत आहात. त्या तरुणाच्या या विधानाने तेथे उपस्थित सर्व गावकरी आश्चर्यचकित झाले आणि त्याच्याकडे पाहू लागले. तेव्हा त्या धनवान व्यक्तीने विचारले, बाळा, तुझ्या म्हणण्याचा अर्थ काय आहे? तेव्हा तो तरुण अतिशय साध्या आणि शांत स्वभावाने म्हणाला, श्रीमानजी, या संसारातील सर्व जीव परमात्म्याने निर्माण केले आहेत, परंतु त्यांना मारून खाण्यासाठी नव्हे, तर त्यांना आपले जीवन जगण्यासाठी. हे लहान लहान जीवसुद्धा पृथ्वीवर राहणाऱ्या मनुष्याप्रमाणेच जन्म घेतात आणि मनुष्याप्रमाणेच त्यांचाही मृत्यू होतो. ज्या प्रकारे आपल्याला दुखापत झाल्यावर वेदना होतात, त्याच प्रकारे त्यांनाही वेदना होतात. आणि या संसारात कोणताही प्राणी दुसऱ्या प्राण्यापेक्षा श्रेष्ठ नाही. खरं तर सर्व जीवजंतू आणि मनुष्य हे समानच आहेत. फक्त एवढाच फरक आहे की ईश्वर कृपेने मनुष्याची बुद्धी अधिक विकसित केली आहे आणि इतर जीवजंतूंची कमी आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की आपण अधिक शक्तिशाली आहोत म्हणून आपल्यापेक्षा दुर्बल असलेल्या जीवांना मारून त्यांना अन्न बनवावे. हे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे की ईश्वराने लहान जीवांना फक्त आपल्या खाण्यासाठीच निर्माण केले आहे. आपल्या चवीसाठी किंवा उपजीविकेसाठी, पोट भरण्यासाठी इतरही अनेक शाकाहारी आणि निर्दोष पर्याय उपलब्ध आहेत. ईश्वराने आपल्याला इतर जीवांपेक्षा अधिक बुद्धी दिली आहे, पण याचा अर्थ असा नाही की आपल्या शरीराच्या पोषणासाठी कोणालाही मारून खाण्याचा आपल्याला अधिकार मिळतो. जर एखादा जीव आपल्यापेक्षा दुर्बल असेल तर याचा अर्थ असा होत नाही की आपण त्याला मारून खावे आणि म्हणावे की भगवानाने त्याला आपल्या भोजनासाठीच निर्माण केले आहे. कारण जर लहान जीवांना मारून खाणे योग्य वाटत असेल तर त्याचप्रमाणे सिंह, चित्ता आणि वाघ यांना देखील मानवी मांस अतिशय स्वादिष्ट वाटत असेल, मग ते कधीही आपल्याला पकडून आपले अन्न बनवू शकतात. मग याचा अर्थ असा होतो की ईश्वराने आपल्याला सिंह, चित्ता आणि वाघ यांच्या भोजनासाठीच निर्माण केले आहे का? नक्कीच नाही. जर तुम्ही असे मानत असाल की कोंबडी, मासे, मेंढी, बकरी यांना देवाने आपल्या खाण्यासाठीच निर्माण केले आहे, तर मग तुम्ही सिंह, चित्ता आणि वाघापासून स्वतःचे संरक्षण का करता? देवाने तुम्हालाही त्यांच्या अन्नासाठीच निर्माण केले आहे असे मानाल का? हे सांगत तो मुलगा त्या श्रीमंत व्यक्तीस म्हणतो, हे श्रीमान, जशी तुम्हाला तुमचे शरीर प्रिय आहेत, जशी तुम्हाला तुमचे प्राण प्रिय आहेत, त्याचप्रमाणे सर्व प्राण्यांना आपला जीव प्रिय असतो आणि आपले शरीरही प्रिय असते. तो लहान जीव असो किंवा मोठा मनुष्य. मनुष्य स्वतःला सर्व जीवांपेक्षा श्रेष्ठ समजतो, पण प्रत्यक्षात तो अनेकदा मूर्खपणाची कृत्य करतो. असे दृष्ट मनुष्य स्वतःपेक्षा लहान जीवांना मारून मांस खातात. अशा प्रकारे त्या नवयुवकाच्या बोलण्यामुळे त्या धनवान व्यक्तीचे तोंड बंद झाले आणि तो सभेसमोर अत्यंत लज्जित झाला. गावातील सर्व लोक त्या मुलाच्या विचारांशी सहमत झाले. यानंतर भगवान श्रीकृष्ण देवी सत्यभामेला म्हणाले, हे देवी, आता मी तुला भगवान शिवांनी दिला आणखी एक उपदेश सांगतो. हा उपदेश स्वतः भगवान शिवांनी माता पार्वतीला सांगितला. हे देवी, हा उपदेश ऐकल्यानंतर तुला समजेल की मांसाहार पाप आहे की पुण्य. तेव्हा देवी सत्यभामेने म्हटले, सांगावे प्रभू, ही कथा पूर्ण मन लावून ऐकावी लागते, कारण अर्धवट कथा ऐकणारेच मांस, मासे आणि लहान जीवांची हत्या करून खातात. जोही ही कथा पूर्णपणे ऐकतो, आयुष्यात तो असे पाप कधीच करत नाही आणि त्याच्या घरी माता लक्ष्मीचा वास असतो. कथा सांगताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी, एकदा एक संन्यासी महात्मा जंगलात तपश्चर्या करत होते. तेवढ्यात एक लहानसा हरिण अतिशय वेगाने धावत त्यांच्या जवळ आला आणि त्यांच्या मागे येऊन लपला. तो हरिण फारच भयभीत झाला होता.
त्या घाबरलेल्या हरिणाला पाहून संन्यासी महात्म्यांनी तपश्चर्या भंग पावली. रागाच्या भरात त्यांनी त्या हरिणाला विचारले, अरे मृगा, तू इतका घाबरलेला का आहेस? तुला कोणती अडचण आहे आणि तू कोणाच्या भीतीने माझ्या मागे लपला आहेस? संन्यासी हे प्रश्न विचारतात असतानाच तेथे एक व्याध शिकारी येऊन पोहोचला. त्याच्या हातात धनुष्यबाण होते. तो संन्यासी महात्म्यांना म्हणाला, हे संन्यासी, हा हरिण मला द्या. मी याची फार दूरवरून पाठलाग केला आहे. हा माझा शिकार आहे. या हरिणावर माझा हक्क आहे. मी याला मारून माझे भोजन करणार आहे. व्याध्याचे हे बोलणे ऐकून संन्यासी महात्मा हसले आणि म्हणाले, अरे मूर्खा, तुला इतकेही माहीत नाही का की या संसारात कोणत्याही जीवावर कोणाचाही हक्क नसतो. प्रत्येक प्राण्यावर फक्त त्याचाच हक्क असतो. तरीही शिकारी म्हणाला, नाही, या हरिणावर माझा हक्क आहे आणि मी याला मारून खाणारच. तेव्हा संन्यासी महात्मा म्हणाले, कोणत्याही प्राण्याला मारून खाण्याचा अधिकार तुला कोणी दिला आहे? अरे, ज्याने या प्राण्याला जन्म दिला त्याला सुद्धा याला मारण्याचा अधिकार नाही. कोणत्याही जीवाची हत्या करणे पाप आहे, हे तुला मान्य नाही का? यावर शिकारी म्हणाला, हे संन्यासी, कोणत्याही जीवाचे मांस खाणे पाप नाही. उलट जीवांना मारून मी त्यांना या जीवनातून मुक्त करतो. मग असे करणे पाप कसे ठरू शकते? हे तर त्यांच्यासाठी सौभाग्याचीच गोष्ट ठरू शकते. आणि तसेही जर मी हे मांस खाल्ले नाही, कोणी ना कोणीतरी ते मारून खाणारच आहे. आणि जर जीवाची हत्या करणे पाप असेल तर राजा महाराजे शिकार का करतात? त्यांना प्राणी मारताना पाप लागत नाही का? व्याध्याचे हे बोलणे ऐकून त्या संन्यासी महात्म्यांना समजले की शिकार करत करत आणि मांस खात खात या व्याध्याची बुद्धी मंद झाली आहे आणि त्याला पाप पुण्याचे खरे ज्ञान राहिलेले नाही. तेव्हा त्या संन्यासी महात्म्यांनी त्या शिकाऱ्याला एक कथा सांगण्याचा निर्णय घेतला आणि म्हणाले, हे वत्सा, ही कथा लक्षपूर्वक ऐक. लोक प्राण्यांची शिकार का करतात, मांस का खातात आणि ते खाल्ल्यामुळे कोणते पाप आपल्याला भोगावे लागते हे तुला या कथेतून कळेलच. असे म्हणून संन्यासी महात्मे कथा सांगू लागले. हे व्याध्या, एकदा अंग देशात भयंकर दुष्काळ पडला होता. लोकांची पिके पूर्णपणे नष्ट झाली होती. तेथील लोक अन्नाच्या शोधात इकडे तिकडे भटकू लागले. अनेक लोक उपासमारीने मरू लागले होते. आपल्या प्रजेची ही अवस्था पाहून त्या देशाच्या राजाला फार चिंता वाटू लागली. लोक भुकेने मरत आहेत आणि आपण त्यांच्यासाठी काहीच करू शकत नाही, ही भावना त्याच्या मनाला सतावत होती. तेव्हा त्या राजाने एक सभा बोलावली आणि आपल्या मंत्र्यांना विचारले, ह्या अन्न दुष्काळातून आणि उपासमारीतून प्रजेला कसे वाचवता येईल? राजाचे हे शब्द ऐकून सभेत उपस्थित असलेले सर्व मंत्री आणि महामंत्री विचारात पडले. यावर उपाय काय हे कोणालाच सुचत नव्हते. त्या सभेत एक मांसाहार करणारा मनुष्य बसला होता. त्याने मनात विचार केला, मांसाला आहारात सामावून घेण्याची उत्तम संधी आहे. जर राजाची यासाठी परवानगी मिळाली तर मग आपण उघडपणे जीवांची हत्या करून त्यांचे मांस खाणार का? आपल्यावर कोणतीही बंदी किंवा अडथळा राहणार नाही का? असे म्हणत त्या व्यक्तीने राजाला सल्ला दिला, महाराज, या दुष्काळातून वाचण्याचा एकच उपाय आहे. आपण जीवांना मारून त्यांचे मांस खाल्ले पाहिजे. त्यामुळे उपासमारीचे संकट दूर होईल, अन्न टंचाई संपेल, खर्चही करावा लागणार नाही आणि सर्वांचे पोटही भरेल. सभेत बसलेल्या अनेक लोकांना ही गोष्ट योग्य वाटली. सर्वजण एकमेकाने म्हणू लागले, महाराज, उपासमारीतून वाचवण्यासाठी हाच एकमेव मार्ग आहे. परंतु राजाचे महामंत्री मात्र या मताशी सहमत नव्हते. ते शांतपणे सभेत बसून राहिले. हे पाहून राजाने विचारले, महामंत्रीजी, आपण इतके गप्प का आहात? महामंत्री म्हणाले, महाराज, जीवांची हत्या करून मांस खाणे योग्य नाही. माझे मत मी उद्या आपणास सांगेन. रात्री होताच महामंत्री त्या व्यक्तीच्या घरी गेले ज्याने मांसाहाराचा सल्ला दिला होता. महामंत्र्यांनी त्याला सांगितले, भाऊ, आज संध्याकाळी अचानक महाराजांची तब्येत फारच बिघडली आहे. वैद्यांनी सांगितले आहे की एखाद्या ताज्या, जाडजूड आणि सशक मांसाचे थोडेसे मांस महाराजांना खाण्यास मिळाले तर ते पूर्णपणे बरे होतील. तुम्ही तर अगदी दृष्टपुष्ट आणि तगडे दिसता, म्हणूनच मी तुमचे मांस घेण्यासाठी आलो आहे. पुढे महामंत्री म्हणाले,
मला पूर्ण विश्वास आहे की महाराजांचे प्राण वाचवण्यासाठी तुम्ही तुमच्या शरीरातील थोडेसे मांस नक्कीच द्याल. त्या बदल्यात महाराज तुम्हाला भरपूर धन देण्यास तयार होणार आहेत. महामंत्र्याचे शब्द ऐकताच तो मनुष्य प्रचंड घाबरून गेला. तो माणूस धावत धावत आपल्या घरात गेला आणि घरातून भरपूर सोन्याच्या मुद्रा आणून महामंत्र्यांना दिल्या व म्हणाला, महामंत्रीजी, माझ्या शरीराच्या मांसाच्या बदल्यात या सोन्याच्या मुद्रा घ्या आणि त्या मुद्रामधून दुसऱ्याचे मांस विकत घ्या. तेव्हा महामंत्री म्हणाले, नाही बंधू, राजाने तुझ्याच मांसाची आज्ञा दिली आहे, कारण तू खूप दृष्टपुष्ट आहेस. थोडेसे मांस दिल्यास तुला काहीही होणार नाही आणि राजाचे प्राणही वाचतील. त्याच्या बदल्यात महाराज तुला राजकीय सल्लागाराच्या पदावर नेमणूक देतील. हे ऐकून तो माणूस महामंत्र्याच्या पायावर पडून म्हणाला, मंत्रीजी, मला माफ करा, मी माझ्या शरीराचे मांस देऊ शकत नाही. इतके बोलून तो तेथून पळू लागला. तेव्हा महामंत्री म्हणाले, तुला पळून जाण्याची गरज नाही. जर तुला मांस द्यायचे नसेल तर देऊ नकोस, पण या सोन्याच्या मुद्रा मी घेऊन जात आहे. असे म्हणून महामंत्री निघून गेले. याच प्रकारे महामंत्री एकामागून एका नगरीत सर्व घरात गेले आणि प्रत्येकाकडे शरीरातून थोडेसे मांस देण्याची विनंती केली. पण सर्वांनी मांस देण्याऐवजी आपल्या घरातून सोन्याच्या मुद्रा आणून दिल्या. कोणी 1,00,000 तर कोणी 2,00,000 मुद्रा दिल्या, पण आपल्या शरीराचे मांस कोणीही दिले नाही. शेवटी महामंत्री त्या सर्व मुद्रा घेऊन आपल्या घरी गेले आणि दुसऱ्या दिवशी पहाटे सर्व लोक राजाला पाहण्यासाठी राजवाड्यात पोहोचले आणि महामंत्री त्या सर्व सुवर्णमुद्रा घेऊन राजदरबारात पोहोचले. त्यांनी त्या मुद्रा राजासमोर ठेवल्या. इतके प्रचंड धन पाहून राजा म्हणाले, महामंत्रीजी, आपण एवढे सारे धन कुठून आणले? तेव्हा महामंत्र्यांनी मांसाची पूर्ण हकीकत राजाला सांगितली आणि म्हणाले, महाराज, मी या लोकांच्या घरी गेलो होतो. मी त्यांना खोटे सांगितले की महाराजांची तब्येत फारच खराब आहे आणि त्यांना थोडेसे मांस हवे आहे. असे सांगून ते प्रत्येकाच्या घरी गेले, पण सर्वांनी मांस देण्यास नकार दिला आणि त्यांच्या बदल्यात मला हे धन व सुवर्णमुद्रा दिल्या. पुढे महामंत्री म्हणाले, महाराज, आता आपणच या गोष्टीचा निर्णय घ्यावा. या लोकांनी स्वतःच्या शरीरातील थोडेसे मांस देण्यास नकार दिला, पण त्याऐवजी इतके सारे धन दिले. आणि हेच लोक काल सभेत म्हणत होते की आपण प्राण्यांना मारून त्यांचे मांस खाऊन दुष्काळ व भूकमारीपासून वाचू शकतो. शेवटी महामंत्री म्हणाले, हे महाराज, जेव्हा या मनुष्यांना स्वतःच्या शरीरातून थोडेसे मांस देताना इतकी वेदना होते, तर विचार करा, ज्यांना हे निर्दयपणे मारतात त्या निरपराध जीवांना किती वेदना होत असतील. महामंत्र्याचे हे शब्द ऐकून राजाला उमगले की आपण जीवांची हत्या करून त्यांचे मांस खाऊ नये. त्याचप्रमाणे त्या संन्यासी महात्म्याने त्या वेद्याला उद्देशून म्हटले, हे व्याध्या, ही कथा ऐकून तुलाही समजले असेल की आपले शरीर प्रत्येकाला प्रिय असते, तो मनुष्य असो वा कोणताही प्राणी. या प्रत्येकाचे प्राण तितकेच मौल्यवान असतात जितके तुझे माझे आहेत. म्हणून आपण कोणत्याही जीवाची हत्या करून त्याचे मांस खाऊ नये. मनुष्याला जर कुणी जखम केली तर त्याला असह्य वेदना होतात, पण हाच दृष्ट मनुष्य इतर जीवांना मारताना क्षणभरही विचार करत नाही आणि त्या निरपराध प्राण्यांना अत्यंत निर्दयतेने ठार मारतो. हे व्याध्या, जसा तू या हरिणाचा वध करण्यासाठी त्याचा पाठलाग करीत आहेस, त्याचप्रमाणे एखाद्याने तुलाच आपले शिकार बनवून तुला मारून खाल्ले तर तुला कसे वाटेल? ज्या दिवशी एखादा मोठा पशु तुला आपले भक्ष्य बनवेल, त्या दिवशी तुला इतरांच्या जीवनाचे मोल कळेल. संन्यासी महात्म्यांचे हे शब्द ऐकून त्या शिकाऱ्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. तो हात जोडून म्हणाला, हे महात्मनजी, मला क्षमा करा. आज मी आपल्याला वचन देतो की आजपासून मी कधीही कोणत्याही जीवाची हत्या करणार नाही आणि मांसाहाराचा कायमचा त्याग करीन. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी देवी सत्यभामेला मनुष्य जीवनाची कडू पण खरी वास्तविकता समजावून सांगितली. तर आपण या जगताचा संचालक भगवान श्री हरिविष्णू यांना हात जोडून प्रार्थना करूया की या संसारातील मांसाहार करणाऱ्या लोकांची मानसिकता बदलो. कारण आजही काही लोकांना असे वाटते की मांस खाणे पाप नाही. ते म्हणतात, आम्ही जीव मारत नाही, फक्त विकत घेऊन खातो, त्यामुळे आम्हाला पाप लागत नाही. पण तसे नाही, पाप सर्वांनाच लागते.
तुम्ही जीव स्वतः मारून खाल्ले किंवा विकत घेऊन खाल्ले तरीही. म्हणून आपण मांसाहार करू नये, कारण मांस खाणाऱ्या व्यक्तींची प्रार्थना ईश्वर स्वीकारत नाही. गरुड पुराणानुसार जो मनुष्य जीवांची हत्या करतो त्याला नरक लोकात अत्यंत कठोर शिक्षा भोगावी लागते. धन्यवाद. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.